राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त चेंबूर तालुका अध्यक्ष श्री नंदू बच्छिंद्र सावणे यांच्यातर्फे दिनांक 28 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता चेंबूर रेल्वे स्टेशन इथे मुंबई विभागीय कार्याध्यक्ष माननीय श्री सिद्धार्थ टी कांबळे साहेब, महाराष्ट्र सरचिटणीस माननीय श्री संजय तटकरे साहेब, महाराष्ट्र सरचिटणीस माननीय श्री संतोष दुवाळी साहेब यांचे हस्ते चेंबूर तालुक्यामधील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेंबूर तालुक्यामधील वार्ड क्रमांक 152 चे वार्ड अध्यक्ष श्री संपत सावळे, वार्ड क्रमांक 154 चे वार्ड अध्यक्ष आयुब जिंद्रण, वार्ड क्रमांक 155 वार्ड अध्यक्ष श्री रामास्वामी काउंडर, वार्ड क्रमांक 153 चे महिला वार्ड अध्यक्षा सौ दीपमाला घाडगे तसेच चेंबूर तालुका पदाधिकारी, चेंबूर तालुका महासचिव श्री गणेश रणशेवरे, श्याम धामसने, युवराज कदम, संतोष जाधव, श्रीमती योगिता भुजबळ, सौलता गायकवाड, सीमनजी काकरेचा, विवेक कांबळे, संतोष कांबळे, सोनू यादव, प्रथम डोळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारांच्या गेल्या 22 जुलै रोजी जयंती होती। त्या जयंतीच्या अनुषंगाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेबांचे असे आदेश होते की दादांच्या स्मरणार्थ किंवा दादांना एक अभिवादन म्हणून आपण 22 जुलै ते 28 जुलै या दरम्यान आपण एक जनजागृती जनसप्ताह आपण साजरा करणार आहोत। त्या जनजागृती जनसप्ताहाच्या अनुषंगाने आज चेंबूर तालुक्याच्या वतीने माझे नेते सन्माननीय सिद्धार्थ टी कांबळे साहेब व महाराष्ट्राचे सरचिटणीस संतोषदादा धुवाळी, महाराष्ट्राचे सरचिटणीस संजयजी तटकरे साहेब यांच्या उपस्थितीत आज चेंबूर तालुक्यामधील सर्व विभागांमधील चेंबूर तालुक्यामध्ये आपण शालेय विद्यार्थ्यांना जे गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तूंचे वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांना आपण छत्रीचे वाटप केले आहेत। हा कार्यक्रम करत असताना एक आनंद तर होतोच मनामध्ये, पण कुठे तर असं एक दुःख होतं की गेल्या वर्षाचा जो कार्यक्रम होता, गेल्या वर्षी आम्ही अजितदादांची वाढदिवस आम्ही साजरा केला होता, यावर्षी आम्ही जयंती साजरी करतो आहे। गेल्या वर्षी खूप मोठ्या उत्साहाने चेंबूरमध्ये महिला समाज हॉलमध्ये आम्ही नामदार आदित्यताई तटकरे यांच्या शुभ हस्ते आम्ही 500 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप, शालेय बॅग, वह्या, पेन असे आम्ही वाटप केले होते। व आज दादा आमच्यात हयात नसल्यामुळे तरी दादांना अभिवादन म्हणून आम्ही कार्यक्रम घेतला आहे। नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा खूप आतोट एक उत्साह आहे, त्या अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम घेतो आणि येत्या रविवारीच आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये हा कार्यक्रम साजरा करू। धन्यवाद। चेंबूर तालुक्यामधील हा कार्यक्रम करत असताना चेंबूरमधील महिला तालुका अध्यक्ष वॉर्ड क्रमांक 153च्या आमच्या दीपाताई घाडगे, बेसिकचे वॉर्ड अध्यक्ष ज्या वॉर्डमध्ये कार्यक्रम घेतला आहे ते साळवीजी, तसेच वॉर्ड क्रमांक 155चे रामकृष्णजी, वॉर्ड क्रमांक 153चे आयुबभाई व सर्व माझे चेंबूरचे पदाधिकारी, चेंबूर तालुक्यामध्ये जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस या प्रत्येकाचा या कार्यक्रमाला मला सहयोग होता। खूप कमी वेळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवला व हा कार्यक्रम आज खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे व प्रत्येकाने एक चांगला प्रतिसाद दिला। धन्यवाद। आज अजितदादा आपल्यामध्ये नाही, पण त्यांचा आम्ही निश्चय करून एकच बोलणार, ते बोलले फक्त आम्ही कामाची माणसे, आम्ही काम करत राहणार आणि यापुढे आम्ही काम करत राहणार। कारण सिद्धार्थ दादा, नंदू सवणे भाऊ हे माझ्यावर आहेत आणि आमचे जेवढे आहे पक्षाचे कार्यकर्ता, महिला, बेसिकमध्ये सगळे आम्ही करणार। दादांच्या दादांचं एकच वाक्य होतं, काम करा, काम करत राहा, नेतीने करा बस। जर आम्हाला यापुढे कुठला पण पक्ष हे करतो बाबा एकच आहे, आपण असं नका करू, वेगळ्या पण माणसाला एक मौका देत जावा। जर वेगळ्या माणसाला जर मौका दिला तर आम्ही पण काहीतरी फरक पडू। रस्त्यावर खड्डे आहेत, पण आता दादा आम्हाला बोलल्यात, पण आम्ही काहीच करू शकत नाही कारण आमचे जर इथं नगरसेवक असते, कोणा पण असते तर आम्ही काही तर केलं असतं। आज मी बघते रस्त्यावर खड्डे, बाईकचा ॲक्सिडेंट, गाडीचा ॲक्सिडेंट, हे कसं होते। त्यामुळे आम्हाला जर एक जरी पब्लिकने मौका दिला यापुढे तर आम्ही काहीतरी करू आणि एक द्या, कारण की साधारण माणसाला मौका मिळालाच पाहिजे। असं नाही
नाही, आमचे दादा आमच्यामध्ये आहे, नसून पण ते आहे आणि यापुढे आम्ही ती कामं करत राहणार. कारण दादांचं मन हे खुश झालं पाहिजे, कारण आम्हाला असं वाटलं पाहिजे आज आम्ही कामं केली तर दादा आमच्यामध्ये आहेत. म्हणजे खरं तर 22 तारखेला दादाचा वाढदिवस होता. त्या अनुषंगाने आज म्हणजे एक सप्ताह आपण साजरा करतो दादाच्या वाढदिवसानिमित्त. माझे मित्र नंदू सवणे हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. त्या अनुषंगाने त्यांच्या एका हाकेवर मी आज इथे कार्यक्रमाला उपस्थित राहून जो अजितदादाच्या जयंतीचा जो सोहळा आहे, आज या ठिकाणी अत्यंत भव्यदिव्य असा हा कार्यक्रम आयोजित त्यांनी येथे चेंबूर तालुक्याच्या वतीने केला. तसंच या कार्यक्रमाला त्यांचे वार्डाचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी यांचं सगळ्याचा मी आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी त्यांची उपस्थिती दाखवून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आज जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आज ते आपल्यामध्ये नाही, एक दुःख खूप आहे, पण आनंद म्हणून आता हे छत्री वाटप साजरा करत आहोत. आणि त्यांचं एकच शब्द होता, मी कामाचा माणूस आहे, कामाचाच माणूस आहे. तर आम्ही पण त्यांची त्यांच्यावर निष्ठा ठेवून कामं करत राहू आणि त्यांना पूर्णपणे न्याय द्यायचं आम्ही काम करत राहू. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.